Please subscribe and turn on notifications. अविनाश बरोबर कवितेच्या जगात मराठीत चांगली लिहिली जाणारी कविता आणि कवी आम्ही सादर करीत आहोत मालिकेच्या स्वरूपात। दलित कवितेने, आंबेडकरी कवितेने मराठी कविता समृद्ध केलेली आहे। या कवितेने मराठी कवितेला वास्तवाचं प्रखर भान दिलेलं आहे। आंबेडकरी कवितेचं वाङ्मयीन सांस्कृतिक महत्व आपण जाणतोच। आज आपण ऐकणार आहोत समकाळातले महत्वाचे कवी लोकनाथ यशवंत यांच्या कविता। लोकनाथ यशवंत यांचे आजवर 4 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत। 1989 ला आता होऊन जाऊ द्या हा त्यांचा पहिला कविता संग्रह आला। तो गाजला। त्याचं हिंदीत ऐलान असं अनुवादित रूपही प्रकाशित झालं। 1995 ला त्यांचा दुसरा कविता संग्रह आणि शेवटी काय झाले हा प्रकाशित झाला। या संग्रहाचा ओम प्रकाश वाल्मिकी यांनी हिंदीत आखिर क्या हुआ हा अनुवाद करून प्रसिद्ध केला। तिसरा कविता संग्रह 2009 साली पुन्हा चाल करूया आणि चौथा 2014 साली बाकी सर्व ठीक आहे। लोकनाथ यशवंत यांच्या कवितांना अनेक पुरस्कार मान सन्मान मिळालेले आहेत। त्यांची कविता शालेय विद्यापीठी अभ्यासक्रमात लागलेली आहे। त्यांच्या कवितांचा हिंदी, इंग्रजी, उर्दूत अनुवाद झालेला आहे। त्यांच्या कवितांवर आजवर 4 नाटकं झालेली आहेत। त्यांची बैल या कवितेची कथा बायोस्कोप या चित्रपटात मांडली गेली। त्यांनी हिम्मत नावाचा लघुचित्रपटही लिहिला। त्याला लेखनाचा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे। लोकनाथ यशवंत यांनी निदा फाजली यांच्या कवितांचा मराठीत अनुवाद केलाय। माणूस बेजार इथेही आणि तिथेही या नावाने। तर आज आपण ऐकूयात कविता कवी लोकनाथ यशवंत यांच्या त्यांच्याच तोंडून। आंधळे होऊन अंधारात चापडत फिरावे तेजस्वी सूर्याने, आंधळे होऊन अंधारात चापडत फिरावे तेजस्वी सूर्याने, पाय मोडलेल्या शस्त्र घोड्यांनी धावत सुटावे तुटलेल्या रथाला घेऊन, दवाखान्यातून वेड्यांनी पळवाट काढावी विद्यापीठाच्या रस्त्याने, दवाखान्यातून वेड्यांनी पळवाट काढावी विद्यापीठाच्या रस्त्याने, मुक्यांनी चौका चौकात भाषण द्यावे बेंबीच्या देठापासून ओरडत ओरडत, आणि मीही क्रांतीचा बेत आखावा माझ्या खोकातुल्य मेंदू, आणि मीही क्रांतीचा बेत आखावा माझ्या खोकातुल्य मेंदू, दूध नसलेले आईचे स्तन माझ्या दुधाऱ्या हिरड्यांनी करकचून चावताना, दूध नसलेले आईचे स्तन माझ्या दुधाऱ्या हिरड्यांनी करकचून चावताना, असह्य वेदनेने पडलेले तिचे 2 अश्रू घेऊन धावत सुटावे आमदार निवासाच्या रस्त्याने, असह्य वेदनेने पडलेले तिचे 2 अश्रू घेऊन धावत सुटावे आमदार निवासाच्या रस्त्याने, पायांना कोड असलेल्या मोराचे पंख नाचता नाचता जळून जावे, पायांना कोड असलेल्या मोराचे पंख नाचता नाचता जळून जावे, आणि बाजूच्या भिकाऱ्याने ढेकर द्यावा पोट भरल्याचा, आणि बाजूच्या भिकाऱ्याने ढेकर द्यावा पोट भरल्याचा। जीवाचा आटक माझे आडनाव माहीत नसल्याने तो खूप अस्वस्थ झाला। माझे आडनाव माहीत नसल्याने तो खूप अस्वस्थ झाला। एनकेन प्रकारे त्याने मामाचे नाव विचारले, त्यावरही तो समजू शकला नाही। नंतर त्याने वस्ती विचारली, तिथेही त्याला बोध झाला नाही। पत्नीचे आजोळही विचारून घेतले, तिथेही तो हतबल झाला। मुलाचे नावही त्याने विचारून घेतले, मोठ्याचे मुक्तछंद आणि छोट्याचे समुद्र नाव ऐकून कुठल्याही निर्णयाप्रत येऊ शकला नाही तो। नंतर तो आरक्षणाच्या खास मुद्द्यावर आला। माझा चेहरा निर्विकार बघून पुढे तो आदरणीय थोर माणसावर उतरला। मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही। यावर त्याने माणसात भेद करणाऱ्या धर्माविषयी विचारले। कुठलाही धर्म मी कानापर्यंत ठेवतो, मेंदूत जाऊ देत नाही म्हणतात तो आजपर्यंत कासावीस झाला।
चातुर्वर्ण्यात कुठे बसतो मी म्हणून त्याचा जीवाचा आटापिटा सुरूच. त्याचे ब्लड प्रेशर वाढू लागल्याने शरीरातील साखरही घटू लागली वेगाने. शेवटी त्याने नोकरीचा प्रश्न केला. नोकरी कुठल्या कुटात मिळाली? मी म्हणालो कलावंताच्या. काही किडे घाणीत जगतात, तिथेच सरपडतात आणि तिथेच मरतात. दंगल शांततेत पार पडली. वातावरण तंग असले तरी स्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. रुद्र समाजावर लाठीमार करण्यात आला. जमले नाही अश्रुधुराने, तेव्हा गोळीबार करावा लागला. स्थिती आटोक्याबाहेर गेल्यावर सेनेला पाचारण करण्यात आले. दिसतात गोळीबार करण्याचे आदेश दिल्यावर शेवटी कर्कूत थोडी धीर देण्यात आली. काही छोट्या मोठ्या अप्रिय घटना व्यतिरिक्त परिस्थिती शांत आहे. दोन्हीकडच्या तथाकथित धार्मिक नेत्यांनी शांती यात्रा काढली. सरकारने दंगलग्रस्तांना खैरात केली. हल्ली वातावरण निवडत आहे. जनजीवन सामान्य होत आहे. शहरात काही भागात भोसकाभोसकीच्या 50-60 घटना घडल्या असल्या तरी स्थिती पूर्ण आटोक्यात आहे. मोटार गाडीवाले सुरक्षित जागी पडून गेले. भिकारी हात ठेलेवाले गोळीबारात ठार झाले. पण तशी दंगल शांततेत पार पडली. श्रमाचं प्रतीक असलेल्या विश्वकर्मा नगरात राहतो. आताशा खूप त्रासात आहे. बाजूलाच मस्जिद झाली. वेळी अवेळी भोपूच्या कर्कश आवाजात अजान सुरू असते. धर्म ही अतिशय नाजूक बाब असल्याने मर्यादित डेसिबलचा प्रश्नच उद्भवत नाही. मागच्या मंदिरात सकाळीच प्रार्थना सुरू करतात भोकांड आवाजात स्पीकरवर. उजव्या बाजूच्या विहारात सरकारी नोकरीत आयुष्य खोदून गेलेले सेवानिवृत्त आडवितात वंदना मोठमोठ्याने धनिक नावावर. माझा एकांत झाडाच्या खोलीत बंद झाला आहे. विचार प्रक्रिया कुपोषित मुलासारखी शेवटचे आचके देत आहे. या कोलाहला चिडचिडा झालो आहे. शांती पडून गेली हिरव्या जंगला. जवळच नव्याने देवळाचा जीर्णोद्धार झाला. जागृत देवी जाहिरातीने सगळे गणंग करतात गर्दी बेसुमार. तार आवाजात सुरू असतात गायत्री मंत्र. जीवावर उदार होऊन इथून पडू इच्छितो मी. माझ्यावर प्रेम करणारे मित्र म्हणतात तू तिथेच बरा आहेस. आमच्याकडे गुरुबाणी असते आणि चर्चेच्या घंट्याचे टोलेही. धर्म तर आला होता शांतीसाठी. हे काय झाले? हिम्मत. मी काही करू शकतो. दंगल पसरू शकतो. विमानात बांब ठेवू शकतो. वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवू शकतो. जिवंत शहरावर अणुबॉम्ब टाकू शकतो. दुसऱ्याच्या देशात सैन्य घुसू शकतो. हिटलर होऊ शकतो इदी अमीनही. गांधींची हत्या करू शकतो. झोपडपट्ट्या पेटवून बिल्डरच्या घशात जमीन टाकू शकतो. लहान मुलाचे अपहरण करू शकतो. खोट्या नोटा छापू शकतो. बुद्धाला जबरीने हसवितो. मी काही पण करू शकतो. पण तिला आय लव्ह यू म्हणण्याची माझी हिंमत नाही. पुढील भागात आपण ऐकणार आहोत कवी विनायक येवले यांच्या कविता.
Please subscribe and turn on notification.